कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे यांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देतानाचा आणि आम्हाला आता नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होतोय। तर या व्हिडिओनंतर आता काँग्रेस नेते संग्राम महाराजांवर चांगलेच तुटून पडताना दिसत आहेत। हे प्रकरण चांगलंच तापताना दिसतंय, पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे आणि संग्राम महाराज यांनी बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी का दिली आहे, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय देदनका। संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तनकार संग्राम महाराज भंडारे त्यांच्या कीर्तनात हिंदू धर्माबद्दल बोलत असताना त्यांनी बरीच वक्तव्ये केली आणि त्यावरून कीर्तनावेळी मोठा गोंधळ झाला। त्यानंतर त्यांना आपलं कीर्तन अर्धवट सोडत कीर्तनातून काढता पाय घ्यावा लागला, पण त्याच वेळी महाराजांना काही जणांनी धक्काबुक्की केली आणि त्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा करण्यात आली। महाराजांच्या गाडीवर झालेली दगडफेक काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचं बोलण्यात येते। त्यानंतर दगडफेकीच्या निषेधार्थ भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोर्चा काढला होता। मग हे प्रकरण बरंच चिघळलं। या राड्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते सामील असल्याचं बोललं गेल्यानंतर संग्राम महाराज भंडारे यांचा बाळासाहेब थोरात यांना धमकी देणारा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये संग्राम महाराज भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देत असताना आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी थोरात यांना महाराजांनी उद्देशून दिली, ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आणि महत्त्वाचं म्हणजे या धमकीमुळे काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांच्याकडून संग्राम भंडारे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी होते। तर या धमकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली असून त्यांनी बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जाते असं म्हटलं। तर असं होत असताना राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला। तर एक कीर्तनकार आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमक सरकार दाखवणार आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तसेच राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारची धमकी देण्याच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी सुद्धा आक्रमक होत एक ट्विट करत बंधुभाव एकोपा जपणारे विचार संतांनी महाराष्ट्रात मांडले आणि कीर्तनकारांनी हेच विचार आजवर पुढे नेले, पण स्वतःला कीर्तनकार समजणाऱ्या या भंडारे महाराज यांनी संयमी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली। असं धाडस स्वतःला कीर्तनकार समजणारा व्यक्ती करूच कसा शकतो असा सवाल पाटील यांनी केलाय। तर यानंतर राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे नाशिक जिल्हा प्रमुख अमर ठोंबरे यांनी म्हटलं की स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या लोकांची भाषा दुसऱ्याला संपवण्याची असते का? राष्ट्रपित्याचा वध करणाऱ्या नथुराम गोडसे यांचं उदात्तीकरण करून आम्हाला नथुराम व्हावं लागेल अशी संतापजनक टिप्पणी करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न अमर ठोंबरे यांनी विचारलाय। यामध्ये भंडारे यांची एकच बाजू समाज माध्यमातून व्हायरल होते। या प्रकरणाबाबत वारकरी संप्रदाय तटस्थ आहे। कुणीही दुसरे कीर्तनकार पुढे येऊन याबाबत बोलत नाहीत। याचा अर्थ असा आहे की कीर्तनातून अभंग निरूपण करणं, अभंगावर विश्लेषण करणं हे अभिप्रेत असून कीर्तनकारांनी एखादा राजकीय विषय घेऊन त्यावर तासनतास बोलणं हे औचित्यपूर्ण नाही, ते योग्य नाही। त्यात भंडारे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे असंही ठोंबरे यांनी म्हटले। या संपूर्ण व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं? हे प्रकरण मिटेल? कीर्तनकारांनी अशी भूमिका मांडणं योग्य आहे की नाही? आपलं मत आम्हाला नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।